आर्ट ऑफ ईटिंग. पिझ्झा कोणाला नाही आवडत. लहान मुलांना तर भूक लागली की पिझ्झाची आठवण अगदी येतेच येते. पण प्रत्येक वेळेस त्यांना तो मैद्याचा बाजारचा पिझ्झा म्हणा किंवा अनहेल्दी थोडासा असणारा पिझ्झा देणे शक्य नसते. आणि म्हणूनच आज आपण थोडासा हेल्दी व्हर्जन बनवूया पिझ्झाचं, आणि अगदी घरात असलेल्या आवश्यक साहित्याने. जसं की पोळ्या तर आपल्याकडे नेहमीच ॲवेलेबल असतात. तर चला आज बनवायला घेऊया आपण पोळीचा झटपट पिझ्झा. तर बघा, यासाठी लागणार आहे आपल्याला टोमॅटो 2 कांदे आणि ही हिरवीगार कोथिंबीर. अशा काही भाज्या, ज्याही भाज्या आपल्याला असतील त्यात आपण सिमला मिरची घेणार आहे, कॅबेज, ऑलिव्ज असतील तर तेही, ज्याही हेल्दी भाज्या मुलांना आवडतील त्या आपण घेऊ शकतो. आणि हे बघा, आता मी कांदा असा ओबडधोबडच कापते आहे, जरा मोठे तुकडे, कारण आपण आता हा बेस असतो ना पिझ्झा, ज्याला पिझ्झा सॉस म्हणतात, तो काहीही बाजारातून वेगळा आणायची गरज नाही. 2 टोमॅटो, 1 कांदा, कोथिंबीर, त्यात चवीपुरतं मीठ, ऑरेगेनो वगैरे टाकून, कोथिंबीर मात्र भरपूर टाकायची. आणि याला जर आपण चॉपरमध्ये मिक्स करून घेतला ना, तर तो होतो एक प्रकारचा अतिशय फ्रेश असा घरच्या घरीच आपला पिझ्झा सॉस. हे बघा, मी चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे यात. आणि आता आपण याच्यात थोडासा केचप म्हणा, टोमॅटो सॉसही थोडासा टाकलेला आहे मी, 2 ते 3 चमचे. आणि आपण याला आता चॉपरनी याची एकदम पेस्ट तर नाही, पण त्याचा पिझ्झा सॉस बनवूया आपण याला फ्रेश अशा पद्धतीने. आणि मला थोडा क्रंचीनेस आवडतो, त्यामुळे मी एकदम बारीक त्याची पेस्ट बनवणार नाही आहे. हा बघा, मी आता केचप घालू शकता तुम्ही, यात सॉस घालू शकता. आणि हा बनलेला आहे आता झटपट असा अतिशय फ्रेश असा घरच्या घरीच अगदी 2 मिनटात आपला पिझ्झाला लावणारा बेस म्हणा किंवा पिझ्झाचा सॉस तर नाही म्हणता येणार, मी थोडासा क्रंचीनेससाठी याला आपण कोशिंबीर करतो त्या साईजचं ठेवलेला आहे, कांदा, टोमॅटो. आणि आता बाकीच्या भाज्या दाखवते. सिमला मिर्च असतेच घरात जवळपास, हिरवी, पिवळी, लाल जीही आवडत असेल, कॅबेज. त्यानंतर आता आपण भाज्या या बारीक अशा कापून घ्यायच्या आहेत. आणि ज्याही भाज्या आवडतात मुलांना त्यात घ्यायच्या. कॉर्न पण टाकू शकतो आपण, ऑलिव्स टाकू शकतो, कांदाही टाकू शकतो आपण, ज्या भाज्या आवडतील त्या. इथे मी कॅबेज, सिमला मिर्च, टोमॅटोच्या काही स्लायसेस कापलेले आहेत. आता सिमला मिर्च कापते आहे. आणि जितकं तुम्हाला जशा लांब कापायच्या असेल लांब कापा, चौकोर, जसाही जोही शेप आवडत असेल त्या शेपमध्ये आपल्या जसा अट्रॅक्टिव्ह दिसला पाहिजे मुलांना अशा भाज्या आपण एकत्र कापून घेऊया. आता या 2 टोमॅटो होते, 1 मी पिझ्झा सॉसमध्ये टाकला आणि याच्या काही स्लाईस बनवल्या, कारण ऑलिव्ज आज नाही आहेत, त्यामुळे आपण टोमॅटो स्लाईस टाकू पिझ्झावर. तर हे बघा, या सगळ्या भाज्या झालेल्या आहेत. आपण पिझ्झाला जे गार्निश करणार आहे, म्हणजे पोळीचा पिझ्झा अर्थातच. तर हे बघा, हे सगळं साहित्य चिली फ्लेक्स, ऑरेगेनो, पिझ्झा सॉस आणि मिल्क क्रीम घेतलेली आहे. आता उघडूया आपण आपला खजाना, घरचा अतिशय नेहमी घरी असणाऱ्या आपल्या या पोळ्या, चपाती त्या नेहमीच असतात. मुलांना भूक लागल्याबरोबर पटकन त्या पोळी भाजी खा म्हटलं की मुलं खात नाहीत, म्हणून काहीतरी असं एक वेगळं त्याला ट्विस्ट देऊन एक वेगळा ॲट्रॅक्टिव्ह असं पिझ्झा त्यांना बनवून आपण देऊ शकतो. तर या 2 चपात्या घेतलेल्या आहेत मी, 2 घ्यायच्या, कारण त्याचा बेस थोडासा असा आपल्याला क्रिस्पी आणि थोडा जाड हवा आहे आपण. आणि आता मी ही लावते, याला मिल्क क्रीम लावते. घरी आपल्या साय जी जमवतो ती पण आपण फेटून लावू शकतो. सध्या मी इथेही अमूल क्रीम लावते आहे. सगळ्यात आधी पोळीला एका प्लेटमध्ये 2 पोळ्या घेतलेल्या आहेत आणि त्याला अमूल मिल्क क्रीम सुरुवातीला मी लावून घेतलेली आहे अशा पद्धतीने. त्यानंतर आता आपण हा घरी बनलेला आपला पिझ्झा सॉस किंवा बेस म्हणू शकतो याला आपण, हा घरीच फ्रेश बनल्यामुळे याची चव थोडीशी छान
चांगलीच लागणार आहे, कारण आपण जो बाजारातून आणतो तो केव्हा बनवला असतो, शिवाय त्यात प्रिझर्वेटिव्ज असतात. हे सगळं जर आपल्याला अवॉइड करायचं असेल तर कोणताही पदार्थ घरी करताना जितके आपण घरच्या घरचे सगळे इन्ग्रेडियंट्स वापरून फ्रेश करू तितका तो टेस्टी आणि हेल्दी असतो. हे मी चिली फ्लेक्स टाकले आहे, ऑरेगेनो चवीपुरतं. तुम्ही थोडंसं यात मीठ घालायची गरज नाही, कारण आपण ऑलरेडी त्या पिझ्झा सॉसमध्ये टाकल्या. आता भाज्या ज्याही आवडतील त्या टाकायचे. कॉर्न टाकायचे. आज घरी कॅबेज, सिमला मिरची होती त्यामुळे मी ते बारीक चिरून यावर घालते आहे. आणि सिमला मिरचीमध्ये येलो, रेड, ग्रीन ज्या पण आवडत असतील मुलांना, जे काही अवेलेबल असेल आपल्या फ्रीजमध्ये त्या पटकन काढून भाज्या चिरून यायच्या. आणि या टोमॅटोच्या स्लाईस, टोमॅटो नसतील आवडत मुलांना तर इथे दुसऱ्याही कुठल्याही भाज्या आपण त्यांच्या आवडीप्रमाणे इथे आपण हे करू शकतो. मुलांनाच काय, आपल्याला देखील सुद्धा कधी कधी भाजी पोळीचा कंटाळा येतो, असं काहीतरी वेगळं खायची इच्छा असते, वेगळी चव हवी असते. तर तेव्हाही आपण असं पोळ्या असतातच घरी झटपट आपण बनवू शकतो. थोडासा मी कांद्याच्याही स्लाईस आहेत हे केले आहेत, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे. आणि मग आता यात टाकूया आपण, तसं तर मोझरेला चीज टाकतात, पण आज माझ्याजवळ चीज क्यूब चीज होतं, पण काही हरकत नाही. आता आपण यावर भरपूर चीज घालू, त्याची पूर्णता करूया आपली पिझ्झाची. तर आता बघा मी चीज घालते, आणि चीज मात्र भरपूर घालायचं. एक तर हेल्दी पण असतं, प्रोटीन असतं आणि मुलांना कोणत्याही गोष्टीत माझं तरी ऑब्झर्वेशन आहे की चीज भरपूर असलेलं आवडतं. आणि ऑफकोर्स हे हेल्दी पण असतं. आणि जे काही आपण जसं पिझ्झा बेसवर करतो, प्रत्येक वेळेस मैद्याचा बेस घालून पिझ्झा केलाच पाहिजे असं नाही. घरातल्या 2 पोळ्यांनीसुद्धा, आणि हा तुम्ही नक्की करून बघा, कारण खूप टेस्टी लागतो. आपल्यालासुद्धा हा चेंज म्हणून भाजी पोळीच्या ऐवजी एखाद वेळेस डिनर म्हणा किंवा दुपारी काहीतरी खायची इच्छा असते तेव्हाही आपण हा बनवू शकतो. आणि आता आपण हे सर्व झालेलं आहे. चिली फ्लेक्स, ऑरेगेनो वगैरे टाकून या. आता आपण गॅसवर आपल्या तवा ठेवू, आणि तवा थोडासा गरम झाला की मी त्याला थोडंसं साजूक तूप लावते. कारण काय आहे की एखाद वेळेस पोळी आपली चिपकायला नको, आणि क्रिस्पी आणि तांबूस खरपूस अशी हवा ना, पिझ्झाचा जसा बेस असतो तशी व्हायला हवी म्हणून. आणि आता मी हे तव्यावर ठेवलेलं आहे, आणि बघू शकता तुम्ही. आता त्यावर एक ताटली ठेवून, एक लीड ठेवून त्याला 2 मिनटं करता, 1.5 ते 2 मिनटं, फार जास्त वेळ नाही होऊ शकत. पटकन गरम होतो हा कारण ही पोळी असल्यामुळे पटकन होतं. आता बघा 1.5 ते 2 मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते किती खरपूस आणि छान जसा पिझ्झा. उलट मी तर बोलेन की आपला मैद्याचा त्या पिझ्झापेक्षा ना हे जास्त टेस्टी आणि हेल्दी असतं, कारण यात कणिक वापरलेली असते आपण. पुन्हा मी थोडंसं हे ऑप्शनल आहे, थोडंसं साजूक तूप मी साईडनी थोडंसं त्याला सोडते आहे. आणि खूप खमंग आणि खूप छान असं सुवास येतो आहे. आणि असं झालं आहे की आता आपण याची चव केव्हा घेऊया नेहमीसारखं. तर आता झालेला आहे हा. आता हा आपण प्लेटमध्ये काढून घेऊ. असं छानसा झालेला आहे. आणि पिझ्झा कटर असेल तर पिझ्झा कटर, किंवा आपल्या घरात सराटा वगैरे असतो किंवा नाईफ असते, त्यांनी पण आपण याचं कटिंग करू शकतो. 4 पीसेस करायचे याचे शक्यतोवर. 6 आणि 8 करण्याच्या भानगडीत पडायचं नाही, कारण आपल्या चपातीचा साईज फार मोठा नसतो, साधारण मीडियम असतो. त्यामुळे अशा पद्धतीने तयार झालेला आहे आपला अतिशय घरगुती साहित्यात हेल्दी पण म्हणू शकतो आपण. यात घरच्याच भाज्या, घरच्याच पोळ्या, सगळं आपला पिझ्झा. तुम्ही याच्यावर चीज स्लाईस ठेवू शकता, मोझरेला चीज, जे काही मुलांना आवडत असेल ते पण घालू शकता. यात कॉर्न पण टाकू शकतो भाज्यांच्या ऐवजी. पिझ्झाचे बरेच व्हेरायटीज असतात, त्याप्रमाणे बघा किती छान आणि टेम्पटिंग झालेला आहे पोळीचा पण पिझ्झा. तर आता आपण याचं प्लेटिंग करू, कारण नेहमीप्रमाणे जे डोळ्यांना खूप छान दिसतं ते नक्कीच आपल्या जिभेलाही आवडतं. आधी डोळ्यांना आवडलं पाहिजे, आणि त्यातल्या त्यात मुलांना जर द्यायचं असेल तर त्यांना जर जितकं जास्त कलरफुल आणि टेम्पटिंग फ्रेश असेल तितके
मुलं आपले चवीने खातात. आणि बघा असं, आणि यानंतरही मला वाटतं की मुलांना चीज आवडतं. थोडीशी मी चव बघते याची, आणि पुन्हा आता याच्यावर वरतून हे सर्व झाल्यावरही चीज आवडत असेल, चीज क्यूब्स असतात छोटे, त्यांनी मी ते एक टाकते यावर. तर ते थोडेसे वरतून अजून त्याला डेकोरेट करू म्हणा, गार्निश करू आणि त्याची शोभा अजून वाढवू, जेणेकरून मुलांना खूप असं ओळखताही आलं नाही पाहिजे की हा आपण पोळीचा पिझ्झा बनवलेला आहे. आणि भरपूर पौष्टिक भाज्या, चीज वगैरे सगळं त्यांच्या पोटात गेलं पाहिजे. हाच असतो आपला छोटासा प्रयत्न. कारण प्रत्येक वेळेस बाजारातून कुठलीही वस्तू आणायची, कधी ती हेल्दी असते, अनहेल्दी असते, आणि ती द्यायची ते शक्य पण नसतं. म्हणून हे आर्ट ऑफ इटिंगचा छोटासा माझा प्रयत्न. तर अशाच छोट्या छोट्या घरगुती साहित्यात बनणाऱ्या वेगवेगळ्या, तेच साहित्य पण वेगळ्या पद्धतीने खायचं, हेच आहे आपलं आर्ट ऑफ इटिंग. खूप छान झालं आहे. मी आत्ताच चव बघितली, खूप छान झालेलं आहे. नक्की करून बघा तुम्ही, आणि आवडल्यास सबस्क्राईब करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. टिल देन बाय.